ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि राखीव क्षेत्रातील जंगलात सेन्सस घेण्यात आला असून आज सकाळी ही पूर्ण प्रक्रिया पार पडली आहे। या प्रक्रियेत राज्यभरात हजारो वन्यजीव प्रेमी सहभागी झाले होते। वॉटर होल सेन्सस किंवा मचाण सेन्सस ही प्राणी गणनेची इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेली प्रक्रिया आहे। गेल्या काही वर्षांपासून या प्रक्रियेला निसर्गानुभव असं नाव देण्यात आलंय। उन्हाळ्यात झालेली पानगळ, बुद्ध पौर्णिमेचा लख्ख चंद्रप्रकाश आणि जंगलात पाण्याची कमतरता या बाबी लक्षात घेऊन इंग्रजांनी मचाण सेन्ससला सुरुवात केली होती। जंगलातील एखाद्या पाणवठ्याजवळ मचाणवर बसून तिथे 24 तासात येणाऱ्या जनावरांची गणना करणे म्हणजेच मचाण सेन्सस। एखाद्या भागात वन्य प्राण्यांची असलेली संख्या आणि प्रकार जाणून घेण्यासाठी हा अतिशय उत्तम मार्ग आहे। त्यामुळे दरवर्षी हजारो वन्यजीव प्रेमी मचाण सेन्ससमध्ये सहभागी होतात। राज्यभरातील आज जेवढेही व्याघ्र प्रकल्प आहे, अभयारण्य आहे आणि संरक्षित क्षेत्रातलं जंगल आहे, त्या सर्व ठिकाणी आज मचाण सेन्सस केल्या जात आहे। बुद्ध पौर्णिमा आणि मचाण सेन्सस असा हा पूर्ण एक उपक्रम असतो। मुख्य म्हणजे इंग्रजांच्या काळापासून ही प्रथा सुरू झालेली आहे मचाण सेन्ससची। आपल्याला सर्वांना माहिती आहे की बुद्ध पौर्णिमा ही मे महिन्यात शक्यतो येतं। या दिवसात पूर्ण कडक उन्हाळा असतो आणि आपल्याकडच्या जंगलांमध्ये पूर्णपणे पानगळ झालेली असते, दूर दूरपर्यंत व्हिजिबिलिटी असते। उन्हाळ्यात पाण्याचे जे सोर्स असतात ते सर्व आटून जातात आणि अतिशय सीमित भागात या दिवसात पाणी अवेलेबल असतं। हा सर्व या ज्या तीन गोष्टी आहे, या तीन फॅक्टर्स आहे, याच्यामुळे इंग्रजांनी ही मचाण सेन्सस म्हणजेच वॉटर होल सेन्सस ची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली होती। सर, या प्रक्रियेचं पूर्ण काय महत्त्व आहे आजच्याही काळामध्ये आणि काय सांगाल या पूर्ण प्रक्रियेबद्दल? दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ताडोबामध्ये 79 मचाणांवर आपण निसर्गानुभव 2026 राबवितो आहेत। त्याकरिता पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सहभागी होतात आणि पर्यटकांना एक बुद्ध पौर्णिमेनिमित्त एक जंगलामध्ये निसर्गाच्या सहवासात रात्र घालविण्याचा आणि निसर्गाच्या सर्व हालचाली, सूक्ष्म हालचाली सुद्धा त्या स्वतःच्या मनामध्ये नोंद करतात। आपण आता एका मचाणीवर आलेलो आहे। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जुनोला भागातील हे मचाण आहे। जवळजवळ एक 5 बाय 5 फूट अशी ही मचाण आहे आणि या मचाणीच्या अगदी जवळ एक आर्टिफिशियल वॉटर बॉडी आहे। कदाचित तुम्हाला अंधारामुळे फारही दिसू शकणार नाही, मात्र ही वॉटर बॉडी इथे आहे। ही नॅचरल नाही आहे, ही आर्टिफिशियल वॉटर बॉडी आहे आणि या वॉटर बॉडीच्या जवळपास कुठेही पाणी नाही आहे। त्यामुळे अशी एक शक्यता आहे की या ठिकाणी बरेचसे प्राणी जे आहे ते रात्री किंवा उद्या पहाटे सुद्धा येऊ शकतात आणि हे जे प्राणी आहे याची गणना होईल आणि हीच खरी एक्सरसाइज आहे या पूर्ण वॉटर होल सेन्ससची, ज्यामध्ये तुम्ही मचाणीवर बसता आणि या ठिकाणी येणारे कोणते प्राणी आहे, किती संख्येत आले टिपावं लागतं। मात्र सध्या आपल्याला शांत बसावं लागेल, कारण आत्ताच वन विभागाची गाडी आपल्या इथे सोडून गेलेली आहे आणि अनेक पर्यटकांना देखील येऊन सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे थोडा वेळ इथे शांत राहून हे जंगल पूर्ण कसं शांत होईल याची वाट बघावी लागेल आणि त्यानंतरच कदाचित या भागात जे प्राणी आहे ते येऊ शकतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।